Student. Good afternoon, dear student. Dear student, this was in the point which we have been started in the last lecture. That is the concept of total quality management. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला TQMचं इंट्रोडक्शन सांगितलं होतं. I have been given the three definitions of this particular TQM, total quality management म्हणजे काय असतं याची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती मागच्या लेक्चरला. Then student, we have been also started with the point of principles of TQM. The principles of TQM has been covered in the last lecture. Now today we are going to start with the third sub point of this TQM. आणि हा जो तिसरा सब पॉइंट आहे TQM मधला, that is the elements of TQM, elements of total quality management. Now student, try to understand. Concept of TQM is basically consisting of the following major elements. TQM चे एलिमेंट्स कुठले कुठले आहेत त्या एलिमेंट्सवर आपल्याला स्टडी करून घ्यायचं आहे की टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हा कन्सेप्ट जर आपण आपल्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट करत असतो तर इम्प्लिमेंट करत असताना त्यातले कुठले कुठले एलिमेंट आहे जे आपल्याला फॉलो करावे लागतील जेणेकरून हा टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा जो कन्सेप्ट आहे तो इफेक्टिव्हली आपल्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट आपल्याला करता येईल. तर पहिलं एलिमेंट आहे फोकस ऑन द कस्टमर. TQM काय सांगतोय की जर तुम्हाला TQM इम्प्लिमेंट करायचं असेल तुमच्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये, then it become necessary that we have to focus on the customer. We have to focus on the customer. In that, try to understand. It is important to identify the organization's customer. Definitely. जर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला हे फाइंड आउट करून घ्यावं लागेल की तुमच्या फार्मास्युटिकल प्रोडक्टचे कस्टमर्स कोण कोण आहेत, कुठले लोक तुमच्या इंडस्ट्रीत तयार होणारे फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहेत त्यांचा वापर करतायत. तर TQMचं एलिमेंटमध्ये पहिला एलिमेंट आहे फोकस्ड ऑन द कस्टमर्स. इट इज अन इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाईज द कस्टमर्स ऑफ अवर ऑर्गनायझेशन. बी पॉइंट, external customers consume the organization products or the services. Now student, try to understand. It is not like that we have to identify only the internal customers of the organization. It becomes also essential that we should identify the external customers of our organization. Those who are purchasing our product, those who are buying our product. Moving on toward the next slide. Second element, that is the employee involvement. Definitely. जर इफेक्टिव्हली चांगल्या प्रकारे तुम्हाला जर का हा कन्सेप्ट ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट तुमच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करून घ्यायचा असेल तर तुमच्या कंपनीमध्ये काम करणारे जे लोक आहेत, तुमच्या कंपनीमध्ये जे काम करणारे एम्प्लॉईज आहेत त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असणं खूप गरजेचं आहे. त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, since the quality is considered the job of all the employees, so employees should be remain involved in the quality initiatives. Definitely. आपण TQM का अप्लाय करतोय आपल्या कंपनीमध्ये? स्टुडंट, ट्राय टू अंडरस्टँड. वी आर अप्लाइंग दिस कन्सेप्ट ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इन अवर कंपनी विथ अन इंटेन्शन टू डेव्हलप अ प्रोडक्ट ऑफ अ गुड क्वालिटी, टू मॅन्युफॅक्चर अ प्रोडक्ट ऑफ अ गुड क्वालिटी. चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट आपल्या कंपनीमध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण ह्या TQMच्या कन्सेप्टला इम्प्लिमेंट करतोय. पण TQMच्या कन्सेप्टला इम्प्लिमेंट करत असताना इट बिकम इसेन्शियल स्टुडंट दॅट व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू इन्क्रीज द इन्व्हॉल्वमेंट ऑफ अवर एम्प्लॉईज. आपल्या एम्प्लॉईजचं इन्व्हॉल्वमेंट आपल्या कंपनीच्या कामांमध्ये, क्वालिटी इनिशिएटिव्हमध्ये खूप गरजेचं आहे. Since the quality is considered the job of all the employees, so employees should be remain involved in the quality initiatives. Second point, frontline employees are likely to have the closest contact with the external customers and thus can make the most valuable contribution into the quality. जे frontline employees आहेत, frontline employees in the sense the employees those who are actually working in the field. तुमच्या कंपनीतले असे लोक जे डायरेक्टली कस्टमर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, अशा लोकांचं कंट्रीब्युशन खूप गरजेचं आहे. बिकॉज द एम्प्लॉईज दोज हू आर इन अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द कस्टमर्स दोज हू आर बाईंग अवर प्रोडक्ट्स, जे आपल्या कंपनीचे प्रोडक्ट विकत घेत आहेत, अशा कस्टमर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे एम्प्लॉईज असतील त्यांचं कंट्रीब्युशन या TQMसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांचे जे सजेशन्स राहतील, त्यांचं जे काही contribution राहील, that contribution is definitely very useful for improving the quality of our final product. Third point, therefore employees must have the authority
टू इनोव्हेट अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी. आणि एवढं सर्व काही असताना त्या एम्प्लॉयला आपण परवानगी दिली पाहिजे. आपल्या कंपनीत काम करणारे असे जे फ्रंटलाईन कस्टमर्स आहेत त्यांना आपण परवानगी दिली पाहिजे की त्यांनी पुढे येऊन त्याचे सजेशन्स द्यायचे, इनोव्हेशन्स करायचं आणि क्वालिटीला इम्प्रूव्ह करायचं काम करायचं आहे. So student, try to understand this was in the second element of the TQM, that is the employee involvement. पहिलं element होतं that we have to focus on the customers, we have to identify our customers and we have to find out what are the needs of the customer in concern of quality. दुसरं element होतं employee involvement. तिसरं element आहे TQM साठी, that is the continuous improvement. Definitely आपण TQM कशासाठी अप्लाय करतोय आपल्या कंपनीमध्ये? We are applying this concept of total quality management in our company with an intention to produce a quality product. We have to produce such a product which is free from the defect. असा प्रोडक्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आपल्या कंपनीमध्ये, that product is having a zero defect. त्याच्यात कुठलाच डिफेक्ट राहायला नको आणि त्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करावं लागेल. स्वतःची जी प्रोसिजर आहे, आपल्या कंपनीत जी प्रोसेस वापरली जाते, आपल्या कंपनीत जे काही टेक्नॉलॉजीज किंवा मेथोडॉलॉजीज वापरल्या जातात एक फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करून घेण्यासाठी, तर त्या सर्व मेथड्स, मेथोडॉलॉजीज, प्रोसिजर्स, ऑल दिस मेथड्स अँड द प्रोसेस, they should go continuously under the improvement. They should go continuously under the improvement. In that, the third element, that is the continuous improvement, the program for the quality is a never ending process. It is a never ending process. कधीच संपणारा प्रोसेस नाहीये. जर तुम्हाला क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर डे बाय डे त्याच्यात इम्प्रूव्हमेंट तुम्हाला सापडतील आणि तुम्ही जर डे बाय डे या प्रकारे इम्प्रूव्हमेंट करत राहाल तर शेवटी तुम्हाला झिरो डिफेक्ट प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या कंपनीत तयार करता येईल. तर लक्षात घ्या इथे काय म्हटलेलं आहे इन द element number 3, the program for the quality is a never ending process in which people are continuously working to improve the performance, speed and the number of features of the products or services. Try to understand student, it becomes necessary that in order to implement the concept of total quality management, we have to improve our process, we have to improve our working environment continuously. Second point in this third element, continuous improvement means what? Continuous improvement means that the small incremental improvement that occurs on a regular basis will eventually add up to a vast improvement in the quality. A small continuous improvement, a small incremental improvement that occurs on the regular basis will eventually add up to a vast improvement in the quality. Daily basis वर रेग्युलर काम करत असताना जर तुम्ही काहीतरी इम्प्रूव्हमेंट करून घेत असाल तुमच्या प्रोसेसमध्ये, तुमच्या काम करण्याच्या टेक्निकमध्ये जर तुम्ही काही इम्प्रूव्हमेंट करून घेत असाल, ते हे जे स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स तुम्ही इम्प्लिमेंट करतायत ना, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू एक्सप्लेन. हे जे स्मॉल इन्क्रिमेंटल इम्प्रूव्हमेंट जे तुम्ही ॲड करतायत तुमच्या डेली रुटीनच्या कामामध्ये, ते एक दिवशी वास्ट इम्प्रूव्हमेंटमधून तुमच्यासमोर प्रेझेंट होईल. ट्राय टू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर पॉइंट. Point number B, continuous improvement means what? The small incremental improvement that occurs on a regular basis will definitely or will eventually add up to the vast improvement of the quality. Point number C, TQM is the management process used to make the continuous improvement to all the functions. It is not like that TQM is essential or it remains in the concern of manufacturing process. फक्त मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसला TQM अप्लाय केलं जात नाही. TQM is the management process which is used to make the continuous improvement in all the types of function. Point number D, TQM represents an ongoing continuous commitment for the improvement. TQM represents the ongoing continuous commitment for the improvement. Point number E, the foundation of the TQM is a philosophy that supports meeting the customer requirements through the continuous improvement. Now what is TQM? Try to understand in this third element. What is the third element of TQM? The third element of TQM is explaining about the continuous improvement.
जर आपण TQM अप्लाय करतोय तर आपल्याला कंटिन्युअसली रेग्युलर बेसिसवर आपल्या काम करण्याच्या प्रोसेसमध्ये, आपल्या काम करण्याच्या टेक्निकमध्ये, आपल्या काम करण्याच्या मेथोडॉलॉजीजमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करून घ्यावं लागेल. आणि हे सर्व इम्प्रूव्हमेंट आपण कशासाठी करतोय? ऑल दिस इम्प्रूव्हमेंट्स आर अचीव्ड विथ अन इंटेन्शन टू प्रोड्यूस अ क्वालिटी प्रोडक्ट. आपल्या कंपनीमध्ये जो फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार केला जातोय, दॅट प्रोडक्ट शुड बी ऑफ अ झिरो डिफेक्ट, दॅट प्रोडक्ट शुड बी ऑफ अ गुड क्वालिटी. So student, these were the elements of TQM. Next point, next point, that is the benefits of TQM. जर आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा कन्सेप्ट आपल्या इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट केला, आपल्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये ॲड करून घेतला, तर त्याचे काय बेनिफिट्स आहेत? पहिलं बेनिफिट, इट प्रोव्हाइड्स द फायनान्शियल बेनिफिट. इट प्रोव्हाइड्स अ फायनान्शियल बेनिफिट such as it lowers the cost, it gives a high returns on the sales and investment, and the ability to charge the higher rather than the competitive prices. जर आपण TQM आपल्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करून घेतला तर आपल्याला फायनान्शियल बेनिफिट्स, फायनान्शियल प्रॉफिट खूप जास्त होईल. ते कुठल्या प्रकारे होत आहे फायनान्शियल बेनिफिट्स? TQM इज रिस्पॉन्सिबल फॉर लोअरिंग द कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट. आपण जे प्रोडक्ट तयार करतोय त्या प्रोडक्टचं जे डेव्हलपमेंट कॉस्ट आहे ते कमी होऊन जात आहे बिकॉज ऑफ दिस TQM. डेफिनेटली द कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट इज गेटिंग डिक्रीज, विच मीन्स दॅट द प्रॉफिट विल बी increase. We will get a higher returns on the sales and the investment, and we are able to charge the higher rather than the competitive prices. Definitely जर तुमच्या कंपनीत जो प्रोडक्ट तयार होतोय, जर का तो क्वालिटी प्रोडक्ट असेल तर तुम्ही त्याच्यासाठी हायर प्राइस जरी तुम्ही लावली असेल तरी लोक तुमच्या प्रोडक्टला मार्केटमध्ये घेतील. लक्षात घ्या, वी आर नॉट मेकिंग द कंपॅरिझन इन बिटवीन द प्रोडक्ट ऑफ अ cheaper price or the product of a higher price. There is a one concept in the mind of customer. कस्टमरच्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट असा असतो की जर एखाद्या प्रोडक्टची किंमत खूप जास्त असेल तर डेफिनेटली त्याचा असा विचार होतो की हा प्रोडक्ट जो आहे तो क्वालिटी प्रोडक्ट असू शकतो. आणि लक्षात घ्या, डेफिनेटली कुठलीही कंपनी जे क्वालिटी प्रोडक्ट तयार करतात ना, त्यांचे रेट्स किंवा त्यांचे जे चार्जेस आहेत त्यांच्यावर जी MRP असेल, मॅक्सिमम रिटेल प्राइस, that MRP of that particular product will be definitely high in comparison of the products of competitors. Second benefit, TQM improves the assessment to the global market. It improves the assessment to a global market. Third benefit, TQM also helps for the retention of higher level of customers. Definitely. जर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट केला असेल तर तुमच्या कंपनीत तयार होणारा प्रोडक्ट तो हाय क्वालिटीचा प्रोडक्ट असेल. आणि जर का तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये सेल करत असाल तर तुमच्याकडे कस्टमरचं जे पॉप्युलेशन आहे, कस्टमर संख्या जी आहे ते तुमच्याकडे जास्त राहणार आहे. म्हणजे तिसरं पॉईंट काय म्हणतोय, TQM इज ऑल्सो हेल्पफुल फॉर रिटेन्शन ऑफ द हायर लेवल्स ऑफ कस्टमर. फोर्थ पॉईंट, लेस टाइम इज रिक्वायर्ड टू डेव्हलप अ न्यू इनोव्हेशन्स. Because of the TQM, a very less time is required to develop a new innovations, to develop a new product. Okay. Fifth point, TQMs develop the reputation of our firm as a quality firm. जर कंपनीत तुम्ही TQM अप्लाय केलं असेल तर तुमच्या कंपनीमधनं जे प्रोडक्ट तयार होतील ते चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट तयार होतील आणि मार्केटमध्ये तुमच्या प्रोडक्टबद्दल किंवा तुमच्या कंपनीबद्दल एक अशी इमेज तयार होईल की तुमचं जे कंपनी आहे दॅट इज अ क्वालिटी, तुमची जी फर्म आहे दॅट इज अ क्वालिटी फर्म. लक्षात घ्या, बिकॉज ऑफ TQM इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपिंग द रेप्युटेशन ऑफ अवर फर्म ॲज अन द क्वालिटी फर्म. पॉईंट नंबर 6, TQM इज वन सच अप्रोच दॅट सिक्स टू इम्प्रूव्ह द क्वालिटी. TQM हा असा एक अप्रोच आहे, TQM ही अशी एक प्रोसेस आहे की ज्याच्याने आपण रेग्युलर बेसिसवर, कंटिन्युअस बेसिसवर आपल्या कंपनीची क्वालिटी इम्प्रूव्ह करत असतो, आपल्या कंपनीत तयार होणाऱ्या प्रोडक्टची क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करत असतो. 7th पॉईंट, TQM लीड्स टू द परफॉर्मन्स विच विल मीट और एक्सीड्स द कस्टमर एक्सपेक्टेशन. ट्राय टू अंडरस्टँड. TQM मुळे तुमच्या कंपनीचं जे वर्किंग परफॉर्मन्स आहे ते त्याच्यात या प्रकारे सुधारणा होतील. TQM मुळे तुमच्या कंपनीच्या वर्किंग
प्रॅक्टिसमध्ये या प्रकारे सुधारणा होतील किंवा त्याचं परफॉर्मन्स या प्रकारे सुधारलं जाईल की त्याच्याने आपण कस्टमर्सची जी काही रिक्वायरमेंट असेल, कस्टमर्सची जी काही नीड असेल ती नीड आपण फुलफिल करू शकतो. 7वा पॉईंट परत लक्षात घ्या, TQM लीड्स टू द परफॉर्मन्स विच विल मीट और एक्सेड्स द कस्टमर्स एक्सपेक्टेशन. कस्टमरचे जे एक्सपेक्टेशन आहे त्या सर्व एक्सपेक्टेशन आपण फुलफिल करू शकतो बिकॉज ऑफ दिस कन्सेप्ट ऑफ TQM. Student, try to understand. This was about the benefits of the TQM. Moving on toward the next slide, the next benefit. TQM encourages the participation amongst the employees, managers and the organization as whole. TQM encourages the participation of the employees, participation of the managers and participation of the entire organization. कारण काय होतंय, TQMच्या बेसिसवर टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा कन्सेप्ट जर आपण आपल्या कंपनीमध्ये लावला तर या TQMच्या बेसिसवर आपल्या कंपनीत काम करणारे जे लोक आहेत ना ते सुद्धा नवीन नवीन आयडियाज घेऊन येतात, ते सुद्धा नवीन नवीन आयडिया इम्प्लिमेंट करतात जेणेकरून आपल्या कंपनीमध्ये चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट कमीत कमी वेळेत कुठल्या प्रकारे आपल्याला तयार करता येईल, कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट कसं तयार करता येईल यासाठी तुमच्या कंपनीत काम करणारे जे एम्प्लॉईज असतात ते तुमच्याकडे नवीन नवीन आयडिया घेऊन येतात. आणि जे लोक चांगले आयडिया आणतात ना TQM साठी, TQM ने काय होत आहे तुमच्या लक्षात येत आहे ना, TQM इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपिंग अ गुड क्वालिटी प्रोडक्ट विद इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. TQM मुळे काय होत आहे, बिकॉज ऑफ TQM अवर कंपनी इज एबल टू प्रोड्यूस अ गुड क्वालिटी प्रोडक्ट विद इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. ओके, आणि हे कधी शक्य होत आहे, इट इज पॉसिबल when the employees those who are working in your company, जे लोक तुमच्या कंपनीमध्ये काम करतायत, जेव्हा असे लोक नवीन आयडियाज घेऊन तुमच्याकडे येतील की ज्याच्याने आपल्या कंपनीचं प्रोडक्शन रेट वाढेल, ज्याच्याने आपल्या कंपनीमध्ये तयार होणारा प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, अशी आयडिया जेव्हा ते लोक तुमच्याकडे घेऊन येतात त्यावेळेसच TQM सक्सेसफुली तुमच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट होऊ शकतंय. अदरवाईज वी आर नॉट एबल टू अप्लाय दिस TQM प्रॉपरली इन अवर कंपनी. ओके, 9th पॉइंट म्हणजे TQMचा हा एक बेनिफिट आहे की TQM मुळे तुमच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांचं इन्व्हॉल्वमेंट वाढून जातं आणि ते तुमच्या कंपनीसाठी सोयीस्कर राहणारे, चांगलं राहणारे. पॉइंट नंबर 9, बिकॉज ऑफ TQM वन कॅन रिड्यूस द रिवर्क नियरली टू द झिरो इन अन अचिवेबल गोल. ट्राय टू अंडरस्टँड. जर TQM इम्प्लिमेंट केलं असेल तर रिवर्किंग प्रोसेस जी आहे ती तुमच्या कंपनीमध्ये नाहीशी होऊन जाणार. द प्रोसेस ऑफ रिवर्किंग विल बिकम अ झिरो. परत परत एकाच गोष्टीवर काम करायची गरज राहणार नाही. कारण जर का तुम्ही TQM अप्लाय केलं ना तुमच्या कंपनीत तर पहिल्यांदाच तुमच्या कंपनीत असा प्रोडक्ट तयार होईल की ज्याची क्वालिटी सुपेरियर असणार आहे, ज्याची क्वालिटी सुपेरियर असणार आहे. आता जर क्वालिटी सुपेरियर असेल तर आपल्याला परत परत रिवर्क करायची गरज आहे का, त्याच्यावर वेळ घालायची गरज आहे का आपल्याला? कारण जर आपण परत परत रिवर्क करतोय, इफ यू आर डुईंग अ रिवर्क ओव्हर अ सेम कन्सेप्ट, ओव्हर अ सेम प्रॉब्लेम, एकाच प्रॉब्लेमवर परत परत आपण जर काम करत असू तर आपला वेळही वाया जातोय, आपले पैसेही वाया जात आहेत आणि आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट सुद्धा भेटणार नाही. म्हणून TQM इम्प्लिमेंट केल्यामुळे काय फायदा होतोय की रिवर्किंग प्रोसेस जी आहे ती आपल्या कंपनीत नाहीशी होते, इट बिकम्स गेट झिरो. पॉइंट नंबर 10, TQM improves the work culture and also leads to the complete engagement of the employees at the workplace. Because of this TQM, the work culture becomes get improved. जो वर्किंग इन्व्हायरमेंट आहे तो सर्वांसाठी सोयीस्कर होतो, तो सर्वांसाठी चांगला होऊन जातो. बिकॉज ऑफ दिस TQM, the work culture becomes get improved. As the work culture is get improved, the employees those who are working in your company, they becomes get satisfied. Definitely student, तुमच्या कंपनीत जर 50-100 लोक काम करत असतील आणि ते 50-100 लोक तुमच्या कंपनीत जर सॅटिस्फाईड असतील त्यांच्या कामाने तर डेफिनेटली ते तुमच्या कंपनीसाठी नेहमीच चांगलं करायचा प्रयत्न करतील. आणि तुमच्या कंपनीत काम करणारे जे लोक आहेत ते कधी सॅटिस्फाईड होतील? This employees will be get satisfied, this employees will remain happy only when the TQM, the concept of TQM is implemented in your company. जेव्हा तुम्ही हे TQMचं कन्सेप्ट तुमच्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट कराल त्यावेळेस तुमच्या कंपनीत काम करणारे जेवढेही लोक असतील ते सॅटिस्फाईड होऊन जातील. आणि एकदा जर का तुमच्या कंपनीत काम करणारे लोक सॅटिस्फाईड झाले
त्यांना एक चांगला इन्व्हायरमेंट त्या कंपनीमध्ये भेटतंय काम करण्यासाठी, तर नक्कीच ते तुमच्या कंपनीसाठी फायदेशीर कामं तुम्हाला करून देतील. येतंय लक्षात? पॉईंट नंबर 11. It should be realized that national and international regulation must be implemented systematically and processed. Along with the TQM, it become necessary. TQM तुम्हाला काय कसली जाणीव करून देतोय की TQM मध्ये फक्त तुम्हाला या प्रकारे काम करायचं नाही की आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट तयार करायचं आहे. TQMच्या सोबत किंवा TQMच तुम्हाला एका गोष्टीची जाणीव करून देतो की आपल्याला इंटरनॅशनल अँड नॅशनल रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे आहेत. मी जसं मागाशी तुम्हाला सांगितलं, GMP is one of and the rule or the regulation which was given by the Drug and Cosmetic Act. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट अनुसार किंवा गव्हर्नमेंटल रूल्स अँड रेग्युलेशन अनुसार आजच्या घडीला, आजच्या तारखेत भारतात जेवढेही फार्मास्युटिकल कंपनीज आहेत ना, त्यांनी GMP फॉलो करायला पाहिजे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉलो केली गेली पाहिजे. हा एक नियम आहे. इंडियन गव्हर्नमेंटने फार्मास्युटिकल कंपनीवर लावलेला एक नियम आहे की जर तुमची फार्मास्युटिकल कंपनी असेल तर तुम्हाला तुमच्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट तयार करायचे आहेत किंवा तुमच्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये अशा प्रकारचं वर्किंग एन्व्हायरमेंट पाहिजे विच वॉज प्रॅक्टिसिंग फॉर द गुड मॅन्युफॅक्चरिंग. तर TQM तुम्हाला रिअलाइज करून देतोय की जेव्हा आपण आपल्या कंपनीमध्ये TQM अप्लाय करतो ना, तर TQM अप्लाय आपण फक्त क्वालिटीच्या सुधारण्यासाठी करत नाहीये, पण TQM तुम्हाला हेही रिअलाइज करून देतंय की जे काही कामं तुम्ही तुमच्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये करणार आहात ते सर्व कामं तुम्हाला नॅशनल अँड इंटरनॅशनल रूल्स अँड रेग्युलेशन लक्षात घेऊन ते कामं तुम्हाला करायची आहेत. तर पॉईंट नंबर 11 परत लक्षात घ्या. TQM should be realized that national and international regulation must be implemented systematically and they should be processed successfully. Point number 12, control is get practiced rigorously. According to the TQM or because of this TQM, the control is practiced rigorously. म्हणजे जे काही काम आपल्या कंपनीत आपण करतोय, जे काही प्रोसेस आपण आपल्या कंपनीमध्ये फॉलो करतोय, जे काही मेथडॉलॉजीज आपण आपल्या कंपनीमध्ये फॉलो करतोय, त्या सर्व मेथड्स, प्रोसिजर्स, different parameters, all these different parameters should be kept in a control. Because of this TQM, the control is practiced rigorously. म्हणजे एक क्वालिटी प्रोडक्ट तयार होण्यासाठी जे जे पॅरामीटर्स आपल्याला कंट्रोल करावे लागतील ते सर्व पॅरामीटर्स तुम्ही कंट्रोल केले गेले पाहिजे. आणि हे कोणामुळे शक्य आहे? इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ दिस TQM. पॉइंट नंबर 13, thus quality is critically important ingredient for the organizational success and today this can be achieved by the TQM. शेवटचा पॉइंट लक्षात घ्या स्टुडंट्स. क्वालिटी इज अ क्रिटिकली इम्पॉर्टंट इंग्रेडियंट फॉर द ऑर्गनायझेशनल सक्सेस. जर तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल, तुमचं ऑर्गनायझेशनचं नाव खूप लौकिक व्हायला पाहिजे, तुमचं ऑर्गनायझेशनमध्ये किंवा तुमचं ऑर्गनायझेशन खूप सक्सेसफुल व्हायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये हा जो कन्सेप्ट आहे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट नावाचा, हा कन्सेप्ट तुम्हाला इम्प्लिमेंट करावा लागेल. हा कन्सेप्ट तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करावा लागेल. जेव्हा तुम्ही TQMचा कन्सेप्ट तुमच्या कंपनीमध्ये फॉलो कराल, डेफिनेटली तुमच्या कंपनीची, तुमच्या ऑर्गनायझेशनची जी सक्सेस रेट आहे ती खूप जास्त होऊन जाईल. सो स्टुडंट, ट्राय टू अंडरस्टँड दिस वेर द डिफरंट बेनिफिट्स ऑफ द TQM. Moving on toward the next slide, advantages of TQM. What are the different advantages of TQM? First, TQM improves the reputation. तुमच्या कंपनीचं रेप्युटेशन ते मार्केटमध्ये चांगलं करताय, कारण तुमच्या कंपनीमधनं तयार होणारा जो प्रोडक्ट असेल तो कसा प्रोडक्ट असेल? दॅट प्रोडक्ट विल बी अ क्वालिटी प्रोडक्ट डेफिनेटली. आणि जर का तुमच्या कंपनीमधनं तयार होणारा प्रोडक्ट एक क्वालिटी प्रोडक्ट आहे तर तुमच्या कंपनीचं नाव मार्केटमध्ये, त्याचं रेप्युटेशन खूप वाढेल. तुमच्या कंपनीचं रेप्युटेशन, तुमच्या कंपनीचं नाव जे आहे ते एका चांगल्या कंपनीमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल आणि तुमच्या कंपनीचं रेप्युटेशन, तुमच्या कंपनीची जे स्टेटस आहे ते स्टेटस वाढेल, त्याचं रेप्युटेशन वाढेल. तर TQM helps to improve the reputation. Faults and problems are spotted and sorted quickly. Because of this TQM, आपल्या कंपनीमध्ये जर का फॉल्ट होत असेल, तर काही प्रॉब्लेम येत असेल, तर असे फॉल्ट्स अँड प्रॉब्लेम्स आपण इझिली फाइंड आउट करू शकतो आणि त्यांच्यावर सोल्युशन काढू शकतो. Second advantage, higher employee morale. Workers motivated by the extra responsibilities, teamwork and involvement in the decisions of TQM.
TQM मुळे तुमच्या कंपनीमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांचा इन्व्हॉल्वमेंट वाढून जातो, त्यांना एक चांगला कल्चर भेटतोय, त्यांना एक काम करण्यासाठी चांगला इन्व्हायरमेंट भेटतोय. आणि जर चांगलं कल्चर भेटत असेल, चांगलं इन्व्हायरमेंट भेटत असेल, तुमचे एम्प्लॉईज जर मोटिवेट होत असतील, तर डेफिनेटली याचा फायदा शेवटी कोणाला होणार आहे? ऑर्गनायझेशनला होणार आहे. आणि तुमचं ऑर्गनायझेशन लवकरात लवकर त्यांचं जे गोल असेल त्या गोलला ते साध्य करू शकतात, त्या गोलला ते अचीव करू शकतात. थर्ड पॉइंट, TQM इज रिस्पॉन्सिबल फॉर लोअरिंग द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. जर आपण आपल्या कंपनीमध्ये TQM इम्प्लिमेंट करून घेतला तर त्यामुळे काय होईल? द cost of production will be get reduced, and if the cost of production is decreasing, then ultimately the profit of the organization is increasing. Try to understand, student. Point number 4, TQM decreases the waste as a fewer defective product. जर TQM आपण आपल्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट केला असेल तर आपल्या कंपनीमधनं वेस्ट मटेरियल निघणं अशक्य आहे, किंवा वेस्ट मटेरियल जर निघत असेल तर ते खूप कमी प्रमाणात निघेल. आणि जर वेस्टेज कमी होत असेल तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे? त्याचा फायदा शेवटी ऑर्गनायझेशनला होणार आहे. Getting, student? So these were the 4 advantages of the TQM. Disadvantages of TQM. TQM चे disadvantages सुद्धा आहे. इनिशियल इंट्रोडक्शन कॉस्ट. TQM ला आपल्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी, TQM चा कन्सेप्ट आपल्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करून घेण्यासाठी इनिशियली आपल्याला त्यासाठी खर्च करावा लागेल. इनिशियली त्यासाठी आपल्याला आपल्या कंपनीमध्ये खर्च करावा लागेल. म्हणजे त्यासाठी इनिशियली आपल्याला इंट्रोडक्टरी कॉस्ट जी आहे, इंट्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती त्याच्यावर स्पेंड करावी लागेल. ओके, तर हा एक डिसएडव्हान्टेज आहे की TQM चा कन्सेप्ट जर तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये सुरू करून घ्यायचा असेल तर इनिशियली यू हॅव टू इंट्रोड्यूस द मनी, इनिशियली यू हॅव टू इंट्रोड्यूस द कॉस्ट फॉर दॅट. सेकंड, बेनिफिट्स मे नॉट बी सीन फॉर द सेव्हरल इयर्स. TQM इम्प्लिमेंट केल्यानंतर असं होऊ शकतंय की काही वर्षापर्यंत तुम्हाला रिझल्ट समजणार नाही की TQM इम्प्लिमेंट केल्याने आपल्या कंपनीला फायदा होतोय का नाही. नुकसान तर नक्कीच नाही होणार आहे. जर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये TQM इम्प्लिमेंट केला असेल तर तुमच्या कंपनीसाठी त्यातलं काही नुकसानदायी नाहीये. पण TQM इम्प्लिमेंट केल्यानंतर आपल्या कंपनीला काय फायदा होतोय का नाही हे आपल्याला लगेच समजत नाही. एक 10-15 वर्षानंतर आपल्याला समजतो की जे TQM आपण आपल्या कंपनीमध्ये इम्प्लिमेंट केला होता त्याचा काय फायदा आपल्याला झालेला आहे. तर सेकंड ड्रॉबॅक हाच आहे की बेनिफिट्स मे नॉट बी सीन फॉर द सेव्हरल इयर्स. आफ्टर सेव्हरल इयर्स वी विल रिअलाइज व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ दिस पर्टिक्युलर TQM. Third point, worker may be resistant to the change. Workers may be resistant to the change. Now student, definitely TQM इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला आपल्या वर्किंग कल्चरमध्ये, आपल्याला आपल्या इंडस्ट्रीच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये काही चेंजेस करून घ्यावे लागतील. आणि ते जर चेंजेस आपण करायला गेलो तर आपल्या कंपनीत जे काम करणारे लोक आहेत ना, काही वेळेस त्या चेंजेसला ते एक्सेप्ट करत नाही. आपल्या कंपनीमध्ये जे काम करणारे लोक आहेत ते या चेंजेसला एक्सेप्ट करून घ्यायला तयार होत नाही. म्हणजे या चेंजेसला ते रेजिस्टन्स शो करतात, या चेंजेसच्या अगेन्स्टमध्ये ते उभे राहतात. आणि असे चेंजेसच्या अगेन्स्टमध्ये जर ते का उभे राहिले तर आपल्याला कधीच आपल्या कंपनीमध्ये TQM इम्प्लिमेंट करता येणार नाही. मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. दॅट इज नॉट ॲक्च्युअली द पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर TQM, but we can consider this is the part of TQM. जर समजा आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला GPAT परीक्षेसाठी लेक्चर्स ठेवायचे असतील, अकॅडमिकला डिस्टर्ब न करता, जे आपलं अकॅडमिक सुरू आहे सकाळी 10:30 ते 5:30 पर्यंत आपलं कॉलेज सुरू आहे, 10:30 ते 5:30 पर्यंत आपलं कॉलेज रेग्युलर चालेल. पण विद्यार्थ्यांची अशी डिमांड आहे, काही 10-15 विद्यार्थ्यांची अशी डिमांड आहे की आपल्या कॉलेजला GPAT साठी सुद्धा एक्स्ट्रा क्लासेस घेतले गेले पाहिजे. तर आता जर का तुम्हाला GPAT साठी एक्स्ट्रा क्लासेस पाहिजे असतील तर त्यासाठी आपण काय इम्प्लिमेंट करू की जे 10:30चं कॉलेज आहे ते आपण 9:30 पासून सुरुवात करूया. तुम्हाला लवकर 9:30 वाजता कॉलेजला यायचं आहे, 9:30 ते 10:30 तुमचे GPATचे क्लासेस होतील आणि 10:30 ते 5:30 तुमचं रेग्युलर कॉलेज होईल. तर ज्या विद्यार्थ्यांना GPATचे क्लासेस पाहिजे असतील ते नक्कीच 9:30 वाजता यायला तयार होतील. पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते त्यासाठी रेजिस्टन्स शो करतील. ते या TQMला, या चेंजला ते एक्सेप्ट करणार नाही. ते लोक असे म्हणतील की सर 10:30 पासूनच तुम्ही कॉलेज सुरू करा, 10:30 ते 11:30 कॉलेज GPATचं लेक्चर घ्या,
आणि 11:30 नंतर रेग्युलर कॉलेज 5:30 पर्यंत करा. म्हणजे याच्यात काय होतंय, कंपनीचा लॉस होतोय. याच्यात काय होतंय, आपला जो अकॅडमिक लॉस होतोय. आपल्या टाइम टेबल अनुसार आपल्याला कॉलेजचं टायमिंग काय 10:30 ते 5:30. पण जर का तुम्हाला एक्स्ट्रा क्लासेस हवे असतील तर डेफिनेटली तुम्हाला सकाळी 9:30ला यावं लागेल. तर हा एक चेंज आपण करतोय. आणि असा जो चेंज आपण करतोय क्वालिटी इम्प्रूव्ह करून घेण्यासाठी, क्वालिटीला बूस्ट करण्यासाठी, अशी जे काही आपण स्मॉल चेंजेस करतो, हे स्मॉल चेंजेस आपण कोणाच्या सहाय्याने करतो, विथ द हेल्प ऑफ TQM. तर बऱ्याच कंपनीत बरेच जे एम्प्लॉईज आहेत ते या चेंजेसला एक्सेप्ट करत नाही. ते या चेंजेसला ते लोक रेजिस्टंट शो करतात. आणि त्यामुळे TQM हा जो कन्सेप्ट आहे हा चांगल्या प्रकारे प्रॉपर मॅनरमध्ये फार्मा इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट केला जाऊ शकत नाही. So student, these were the advantages and the disadvantages of the TQM. Student, next point is that the next point is said to be the philosophies of the TQM. Philosophies of TQM. तुमच्या सिलेबसला हा पॉइंट दिलेला आहे that we have to study about the philosophies of TQM. That is the total quality management. Now student, in this particular point, what we are going to study, we are going to study about the Deming's philosophy for the TQM. Deming's philosophy for the TQM. Deming is the one of the philosopher who has been given this particular philosophy in concern of total quality management. Deming नावाचा एक फिलॉसॉफर होता आणि त्याने ही फिलॉसॉफीची गाईडलाईन तयार केली होती in concern of total quality management. So student, according to the Deming, following are the certain philosophies of the TQM which helps in achieving the overall benefits of the TQM. त्याच्या म्हणण्यानुसार टोटल 10 फिलॉसॉफीज आहेत. जर या 10च्या 10 फिलॉसॉफीज आपण आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करून घेतले, आपल्या लाईफमध्ये इन द सेन्स जर या 10 प्रकाराचे फिलॉसॉफीज आपण जर ॲडॉप्ट करून घेतले आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, तर डेफिनेटली या 10 फिलॉसॉफीमुळे आपल्याला TQMचं पूर्णपणे बेनिफिट घेता येईल. TQMचं पूर्णपणे what we can say, the TQM can be successfully implemented in our company because of this 10 philosophies. Just a minute, I am checking. Yeah, there are 10 philosophies which were given by the Deming. According to the Deming, there are the 10 philosophies in concern of total quality management, and if we are going to follow all these 10 philosophies of the total quality management, जर ये पूर्ण 10चे 10 फिलॉसॉफी जर का आपण फॉलो केल्या तर याच्याने नक्कीच आपल्याला TQMचा पूर्ण फायदा घेता येईल. आणि TQMचा फायदा जर तुम्हाला घेता आला तर डेफिनेटली तुमच्या कंपनीचं नाव वाढेल, तुमच्या कंपनीचं रेप्युटेशन वाढेल, तुमच्या कंपनीत तयार होणारे प्रोडक्ट जे ते क्वालिटी प्रोडक्ट तयार होतील आणि तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल त्या गोष्टीने. ओके, सो व्हॉट आर दिस 10 फिलॉसॉफीज ऑफ द TQM. पहिली फिलॉसॉफी, बी द कस्टमर फोकस्ड. जे मी तुम्हाला आधी सांगितलं, एलिमेंटमध्येही तुम्हाला मी शिकवलं होतं, दॅट फोकस ऑन युअर कस्टमर. तर TQMचं पहिली फिलॉसॉफी काय आहे की बी द कस्टमर फोकस. इट रिक्वायर्स द कंपनी टू चेक आउट द कस्टमर्स ॲटिट्यूड रेग्युलरली अँड इन्क्लूड्स द आयडिया ऑफ इंटरनल कस्टमर ॲज वेल ॲज एक्सटर्नल कस्टमर. ट्राय टू अंडरस्टँड स्टुडंट. बी द कस्टमर फोकस्ड म्हणजे TQM अनुसार तुम्हाला कोणावर लक्ष केंद्रित करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या क्वालिटीचं, तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करून घ्यायची असेल, तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव तुम्हाला लौकिक करून घ्यायचं असेल, तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला कोणावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, कोणावर तुम्हाला फोकस द्यायचं आहे. यू हॅव टू फोकस्ड ऑन युअर कस्टमर्स. सेकंड फिलॉसॉफी, डू इट राईट द फर्स्ट टाइम. TQMचं प्रिन्सिपल काय म्हणतंय किंवा TQMची फिलॉसॉफी काय म्हणते की कुठलंही काम करत असताना पहिल्यांदामध्येच त्याला सक्सेसफुली करा. असं नाही आहे का त्याला ट्रायल अँड एरर बेसिसवर तुम्हाला तो काम करायचा आहे. ट्राय टू अंडरस्टँड स्टुडंट. डू द वर्क राईट इन द फर्स्ट टाइम. पहिल्यांदा काम करत असतानाच त्याला तुम्ही सक्सेसफुल करून घ्या. दिस मीन्स दॅट अवॉइडिंग द रिवर्क. परत परत रिवर्क करायची गरज राहणार नाही, या प्रकारे तुम्ही काम करा. पहिल्यांदाच असं काम करा की तुमच्या कंपनीमध्ये तयार होणारा जो प्रोडक्ट तयार होतोय दॅट शुड बी ऑफ अ गुड क्वालिटी. दॅट प्रोडक्ट शुड बी ऑफ अ गुड क्वालिटी. Third one, constantly improve. Continuous improvement allows the company to grow gradually. Definite. जर तुम्ही तुमच्या कंपनीत काम करत आहात आणि काम करत असताना जर का तुम्ही हा कन्सेप्ट डोक्यात ठेवला किंवा TQMच्या फिलॉसॉफी अनुसार
जर हा कन्सेप्ट तुम्ही डोक्यात ठेवला की आपल्याला डे बाय डे आपल्या कंपनीमध्ये इम्प्रूव्हमेंट करून घ्यायची आहे, डे बाय डे आपल्या कंपनीची प्रोग्रेस वाढायला पाहिजे, अशा कन्सेप्टला डोक्यात घेऊन जर तुम्ही काम करत असाल because of this philosophy of TQM, then definitely the reputation of your company will be get increased in the market. या कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये तुमच्या कंपनीचं नाव त्याचं रेप्युटेशन खूप चांगलं होईल. इथे लक्षात. मूव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्टुडंट. फोर्थ वन, क्वालिटी इज अन ॲटिट्यूड. क्वालिटी इज अन ॲटिट्यूड. Everyone has to be committed to the quality. That means changing the attitude of your entire workforce and alerting the way the company operates and altering the way of the company operates. Try to understand. म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये काम करणारा प्रत्येक माणसाचा ॲटिट्यूड कसं असलं पाहिजे, दॅट वी हॅव टू प्रोड्यूस अ क्वालिटी प्रोडक्ट. आपल्याला कुठला प्रोडक्ट तयार करायचा आपल्या कंपनीमध्ये, वी हॅव टू प्रोड्यूस अ क्वालिटी प्रोडक्ट, दॅट्स ऑल. This should be the attitude of all the employees, those who are working in your company. Fifth point, telling the staff what is going on. This involves the improved communication. Typically, it includes the team briefing. कंपनीमध्ये कुठल्या पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या गेल्या आहेत, कंपनीचं प्रोग्रेस रिपोर्ट कसं आहे, कंपनीमध्ये कुठल्या प्रकारे काम चाललेले आहेत, या सर्व गोष्टींची रिपोर्ट आपण आपल्या एम्प्लॉईजला सुद्धा द्यायला पाहिजे. लक्षात घ्या. टेलिंग द स्टाफ दॅट व्हॉट इज गोइंग ऑन. कंपनीचा प्रोग्रेस रिपोर्ट, कंपनीमध्ये कुठले पॉलिसीज इम्प्लिमेंट केले गेलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती, कंपनीचं वर्किंग कंडिशन कसं आहे, कंपनीचं फ्युचर कसं राहणार आहे, कंपनीने काय प्रोग्रेस करून घेतली आहे, प्रोग्रेस रिपोर्ट, हे सर्व आपण आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजसोबत शेअर केलं गेलं पाहिजे. जर आपण या सर्व गोष्टी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या एम्प्लॉईजसोबत शेअर करत असाल तर डेफिनेटली तुमच्या कंपनीत जे काम करणारे लोक आहेत त्यांचं इन्व्हॉल्वमेंट तुमच्या कंपनीमध्ये वाढून जाईल. आणि जर कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं इन्व्हॉल्वमेंट जर वर्किंग फोर्समध्ये वाढलं तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या ऑर्गनायझेशनला होईल. दिस इज द फिफ्थ फिलॉसॉफी ऑफ TQM. सिक्स्थ फिलॉसॉफी ऑफ TQM इज दॅट educate and train the people. Definitely. In order to improve the working quality, in order to increase the involvement of the workers for improving the quality, in order to encourage the involvement of the workers for the continuous growth and development of organization, it becomes necessary that we have to educate the people and we have to train the people. An unskilled workforce will make a mistakes. Giving more skill to the workers means they can do a wider range of the job and they can carry out that particular job in a better way. It also means educating the staff in the principles of TQM, which is a whole new style of working. Definitely student, what I want to explain, sorry for disturbance. Student, what I want to explain, try to understand that thing. जर आपल्या कंपनीमध्ये काम करणारे जेवढे लोक आहेत त्यांना आपण कंटिन्युअसली एज्युकेट करत राहिलो, त्यांना ट्रेनिंग दिली तर त्यांच्यात काम करायची स्किल जी आहे ती वाढून जाईल. आणि त्यांच्यातली काम करायची स्किल जर वाढली तर डेफिनेटली हे आपल्या ऑर्गनायझेशनसाठी चांगलं राहणार आहे. कारण जर का तुमच्या कंपनीमध्ये अनस्किल्ड अनट्रेन्ड लोक काम करत असतील तर त्यांच्याकडनं मिस्टेक्स होऊ शकतात. आणि एकदा जर का त्यांच्याकडनं मिस्टेक झाली तर तुमच्या कंपनीत जो प्रोडक्ट तयार होईल दॅट प्रोडक्ट कॅन बी सेड टू बी अ डिफेक्टिव्ह प्रोडक्ट. तो डिफेक्टिव्ह प्रोडक्ट तयार होऊ शकतो. आणि एकदा जर का डिफेक्टिव्ह प्रोडक्ट तयार झाला तुमच्या कंपनीकडनं आणि तसा डिफेक्टिव्ह प्रोडक्ट मार्केटमध्ये डिस्पॅच झाला फॉर द सेल अँड सप्लाय तर तुमच्या कंपनीचं नाव मार्केटमध्ये खराब होऊ शकतं आहे. त्यासाठी हे खूप गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू द TQM ही एक फिलॉसॉफी आहे की आपल्या कंपनीमध्ये जेवढेही काम करणारे लोक आहेत त्यांना आपण एज्युकेट केलं गेलं पाहिजे, त्यांना आपण ट्रेनिंग दिली पाहिजे. अंडरस्टँड स्टुडंट. मूव्हिंग ऑन टुवर्ड द लास्ट 3 प्रिन्सिपल्स ऑफ दिस TQM. मेजर द वर्क. 7वं प्रिन्सिपल आहे मेजर द वर्क. Measurement allows the company to make a decision based on the facts and not on the opinion. It helps to maintain the standards and keep the processes within the agreed tolerance. Try to understand. Student, according to the TQM, it becomes necessary that the management body of the pharmaceutical industry, जी मॅनेजरियल बॉडी आहे ना फार्मा इंडस्ट्रीमध्ये, त्यांनी कामंसुद्धा मोजून घ्यायची आहेत. मेजर द वर्क.
म्हणजे मेजरमेंट अलाउज द कंपनी टू मेक द डिसिजन ऑन द बेस्ड ऑफ द फॅक्ट्स अँड नॉट ऑन द बेसिस ऑफ ओपिनियन. मॅनेजरने सांगून दिलं की आपण एका दिवसातनं 20 लाख टॅबलेट्स तयार करू शकतो. मॅनेजरने तुमच्या फार्मा कंपनीच्या मॅनेजरने जर सांगून दिलं की आपण एका दिवसात 20 लाख टॅबलेट मॅन्युफॅक्चर करू शकतो, पण तुम्हाला आधी ते फॅक्ट बघायचं आहे. तुमच्या कंपनीत किती कंप्रेशन मशीन आहे, कंप्रेशन मशीनचं वर्किंग स्पीड किती आहे, त्या स्पीड अनुसार खरोखर आपण एका दिवसात 20 लाख टॅबलेट्स तयार करू शकतो का नाही. तो ते कामाचं मेजरमेंट जे आहे ते मॅनेजमेंट बॉडीने करायला पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड. अकॉर्डिंग टू द TQM, it become necessary that, or it is the 7th number policy of the TQM, that the managerial body in the pharmaceutical industry should measure the work. They should be able to measure the work, and on the basis of this measurement the management body can be make a decision based on the facts and not only on the base of the opinion. Okay. 8वा पॉइंट, टॉप मॅनेजमेंट मस्ट बी इन्व्हॉल्व. ज्या प्रकारे आपण शिकलो एम्प्लॉईजचे इन्व्हॉल्वमेंट, त्याच प्रकारे टॉप मॅनेजमेंटचं इन्व्हॉल्वमेंट सुद्धा असायला पाहिजे. इफ द सिनियर मॅनेजमेंट इज नॉट इन्व्हॉल्विंग इन द प्रोग्राम ऑफ TQM, फक्त एम्प्लॉई लोक TQMच्या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व होत आहेत आणि जे सिनियर लोक आहेत, टॉप मॅनेजमेंटचे जे लोक आहेत, ते या TQMच्या कन्सेप्टमध्ये किंवा या TQMच्या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व होत नसतील तर डेफिनेटली पुढे जाऊन हा जो TQMचा प्रोग्राम आहे तो फेल होऊन जाईल. आणि एकदा जर का TQMचा प्रोग्राम म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा प्रोग्राम फेल झाला तर तुमच्या कंपनीची ग्रोथ होणार नाही. तुमच्या कंपनीचं जे सक्सेस रेट आहे तो डिक्लाइन होऊन जाईल आणि शेवटी तुमच्या कंपनीला खूप मोठा लॉस होईल. अंडरस्टँड. पॉईंट नंबर 9 किंवा फिलॉसॉफी नंबर 9, मेक इट अ गुड प्लेस टू वर्क. अकॉर्डिंग टू TQM, तुमच्या कंपनीचा जो वर्किंग इन्व्हायरमेंट आहे, जो वर्क कल्चर आहे, तो एवढा चांगला तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे की तुमच्या कंपनीमध्ये काम करणारा जो एम्प्लॉई आहे तो कामाने त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन भेटायला पाहिजे. त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन भेटायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे अकॉर्डिंग टू द फिलॉसॉफी नंबर 9 ऑफ दिस TQM, व्हॉट डज इट एक्सप्लेन. ये 9 नंबरची फिलॉसॉफी काय सांगते, दॅट इन युअर फार्मा इंडस्ट्री यू शुड मेक दॅट प्लेस, यू शुड मेक दॅट प्लेस ॲज अ गुड प्लेस फॉर द वर्क. Good place for the work. Many companies are full of fear. Staffs are afraid of the sack, their boss, and making the mistakes. Try to understand. जो working environment आहे ना, तो एवढा friendly working environment. That working environment should be a friendly working environment. There should be a close relationship, a friendly, a frank relationship should be there in between the top management and the employees, those who are working. टॉप मॅनेजमेंटच्या लोकांमध्ये आणि खाली जे काम करणारे एम्प्लॉईज आहे त्यांचा मधला रिलेशन स्ट्रॉंग असायला पाहिजे, फ्रेंडली रिलेशन असायला पाहिजे. अदरवाईज काय होतं आहे की बरेच जे एम्प्लॉई जे खालच्या लेवलला काम करतायत, जे एम्प्लॉई, त्यांना भीती असते की आपल्याकडनं जर मिस्टेक झाली तर टॉप मॅनेजमेंटचे लोक आपल्याला रागवतील. आणि अशा कारणाने, या भीतीमुळे, हे जे त्यांना फोबिया असतो, या फोबियामुळे, या फिअरमुळे ते लोक मिस्टेक्स कमिट करतात. आणि एकदा जर का त्यांच्याकडनं मिस्टेक झाली तर याचा लॉस कंपनीला होतोय. तर लक्षात घ्या, मेक इट अ गुड प्लेस टू वर्क. मेनी कंपनीज आर फुल ऑफ फिअर, स्टाफ्स आर अफ्रेड ऑफ द सॅक अँड देअर बॉसेस, अँड फायनली दे मेक द मिस्टेक. देर इज अ नो पॉइंट इन रनिंग अ TQM प्रोग्राम अनलेस अँड अंटिल द कंपनीज ड्राईव्स आउट ऑफ द फिअर. तर हा जो भीतीचा वातावरण आहे तो आपल्या कंपनीमधनं आपल्याला बाहेर काढायचा आहे. ओके. अँड इफ वी आर एबल टू रिमूव्ह दिस एन्व्हायरमेंट ऑफ द फोबिया, then definitely the program of TQM will be a successful. Okay. And last point is, or last philosophy is, introduce the teamwork. Introduce the teamwork. Student, try to understand. शेवटचा पॉइंट आहे, TQMचं प्रोग्राम इम्प्लिमेंट करत असताना, TQMचं प्रोग्राम आपल्या कंपनीत फॉलो करत असताना प्रत्येक एम्प्लॉईच्या मनामध्ये तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे दॅट दे आर वर्किंग इन अ टीम. दे आर वर्किंग इन अ टीम, अँड दॅट्स वाय व्हॉट एव्हर एफर्ट्स दे आर गोइंग टू टेक, दॅट एफर्ट्स शुड बी अ बेनिफिशियल फॉर द टीम. That effort should be a beneficial for the team. However, the efforts taken by the employee, if that efforts are successfully utilized by the working team, then it will increase the growth rate of our organization. It will increase the growth rate of our organization.
Student, try to understand this philosophy number 10 that introduce the teamwork. Teamwork boosts the employees. जर टीमवर्क असेल तर एम्प्लॉईचं काम करायचा जोम जो आहे तो वाढून जातो. It reduces the conflict and solve the problem by hitting them with a wider range of the skill. It pushes authorities and responsibilities downward and provides better, more balanced solution. जर टीम वर्क असेल तर कुठलाही प्रॉब्लेम जर आपल्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये येत असेल, दॅट प्रॉब्लेम कॅन बी गेट रिसॉल्व विथ द हेल्प ऑफ अँड द स्किल्ड पर्सन. टॉप मॅनेजमेंटचे लोक, लोअर लेवलला काम करणारे लोक एकत्र येऊन त्या कंपनीच्या प्रॉब्लेमवर ते सोल्युशन काढतील. सोल्युशन काढून या TQM प्रोसेसला ते चांगल्या प्रकारे कंपनीमध्ये राबवतील. सो स्टुडंट, दिस वॉज अबाउट द कन्सेप्ट ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. आय हॅव बीन कम्प्लिटेड दिस पर्टिक्युलर पॉइंट, दॅट इज द TQM. मी आज तुम्हाला काय काय शिकवलंय. इन द लास्ट लेक्चर स्टुडंट, वी हॅव बीन स्टार्टेड विथ द डेफिनेशन ऑफ TQM. इंट्रोडक्टरी पार्ट मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरला. देन आय हॅव बीन एक्सप्लेन यू अबाउट द प्रिन्सिपल्स ऑफ TQM. आज आपण ज्या पॉईंटला सुरुवात केली होती तो पॉईंट होता एलिमेंट्स ऑफ TQM. टोटली देर आर 4 एलिमेंट्स ऑफ द TQM. द फर्स्ट वन इज द फोकस ऑन द कस्टमर, सेकंड वन इज द एम्प्लॉई इन्व्ॉल्वमेंट, थर्ड one is the continuous improvement, and the fourth one third one is there, that is the continuous improvement. Then after that I have been explaining you about the benefits of the TQM. Okay, totally 13 benefits I have been explaining you. Next to that I explained about the advantages of TQM and the disadvantages of TQM. And lastly we have been studied the 10 different philosophy of the TQM, and this 10 different philosophies, they are also called as Deming's philosophy for total quality management. Okay student, so I am going to stop here. In the next lecture we will start with the next point, that is the concept of QBD. Concept of QBD, this point we will start in the next lecture. So thank you student, thank you all of you.